नमस्कार, जोहार, राम राम. आज ऐकूया गोष्ट आनंदघराची, एका आनंदोत्सवाची. आटपाट नगर वगैरे काही नाही हा या गोष्टीत. गोष्ट आहे इथलीच, चोपड्यातल्या रामपुऱ्याची. खूप खूप वर्षांपूर्वीची पण नाही, अगदी 3, 4, 5 वर्षांपूर्वीची. गोष्टीचे नायक आणि नायिका म्हणजे इथे दिसणारी ही मुलं. ही मुलं म्हणजे तुमच्या शेजारचं हे मंदिर आहे ना, कधी मंदिरावर, कधी रोडावर, कधी बाहेरच्या मैदानात, बद्दल, गोट्या, चक्री चक्री, पत्ते खेळताना तुम्हाला भेटतील. कधी शाळेत जातील, कधी नाही जाणार, कधी शेतमजुरी करून, कधी मोलमजुरी करून पैसे कमवून आणतील. शेतमजुरी म्हटलंच आहे तर एक सांगते. शेतमजुरी कशी दिसते, कशी वाटते हे समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्यापैकी एका प्रमुख पाहुण्यांच्या हातात लिंबू नावाचं पुस्तक आहे. ते नक्की वाचाल. आपण परत येऊया गोष्टीकडे. तर या गोष्टीतला आनंदघर म्हणजे काय? कार्यक्रम पाहिलात त्यामुळे समजलंच असेल तुम्हाला. मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या मुलांचा मुख्य प्रवाहात मिसळण्याचा प्रवास सुखकर आणि आनंददायी करण्याचा एक मार्ग म्हणजे आनंदघर. ते इथं सुरू झालं म्हणजे काय? वेगळ्या प्रकारे प्रशिक्षण घेतलेले ताईदादा इकडे आले. इथे म्हणजे अगदी इथे हां, या मंदिराजवळ. म्हणजे तुम्हाला जशी आत्ता थोडीशी थंडी वाजत आहे, तशीच हिवाळ्यातली थंडी, उन्हाळ्यातलं ऊन, पावसाळ्यातला पाऊस ह्यांचा सामना करत इथे वर्ग घ्यायला लागले. 1ली ते 4थी 5वी पर्यंतच्या मुलांना शाळेनंतर 2 तास ताईदादा गोळा करून आणायचे आणि मग गाणी, गोष्टी, खेळ, चित्रकला, कोळशाने खडूने जमिनीचा फळा करत नुसती मजा सुरू झाली. आजूबाजूच्यांना वाटायचं, काय दंगा करतायत मुलं? आता वर्ग 2 खोल्यांमध्ये होतात हां पलीकडे. हवं तर तुम्ही कार्यक्रमानंतर पाहून या. पण त्यामुळे या सर्वांना आता कमी दिसतो दंगा आमचा, पण दंगा मात्र सुरूच आहे. आमच्या पालकांना पण आता हळूहळू समजायला लागलंय हां, की हा दंगा जरा वेगळा आहे. ह्यातून मुलं लिहायला, वाचायला, आकडेमोड करायला शिकत आहेत. शाळेत नियमितपणे जायला शिकत आहेत. मुलगा असो वा मुलगी घरकामात मदत करायला शिकत आहेत. आपल्या भावना ओळखायला शिकत आहेत. शोध घ्यायला शिकत आहेत. कोलगेट ब्रशवर लावूनच फक्त दात घासता येतात का? पैसे लावून पत्ते खेळणं नेमकं का वाईट आहे? झाड कसं उगवतं? भाकरी कशी थापतात? अशा प्रश्नांची उत्तरं मिळवायला शिकत आहेत. मुख्य प्रवाहात मिसळणं ज्यांच्यासाठी अवघड आहे ना, त्यांना मुख्य प्रवाहाच्याच पद्धती वापरून चला रे मिसळा आता असं सांगणं योग्य नाही ना. त्यामुळे आनंदघराच्या पद्धती अशा वेगळ्या आहेत. ह्या गोष्टीतली मुख्य पात्र म्हणजे मुलं जितकी शिकली ना, त्याहून जरा जास्तच शिकलो आम्ही सगळे ताईदादा मुलांकडून. तर मुलांनो, आज या निमित्ताने तुमचे खूप 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 थँक यू. आमच्या गोष्टीचे हिरो झालात आणि आम्हाला इतकं भरभरून शिकवलत म्हणून. या गोष्टीच्या आत खरं तर खूप गोष्टी आहेत. त्यातल्या काही मुलांनी प्रमुख पाहुण्यांपर्यंत पोचवल्यात आज. हां, ती छोटी पुस्तकं म्हणजे आमच्या प्रवासातला मोठा टप्पा आहे. आमची मुलं आणि ताईदादा आता गोष्टींची पुस्तकच लिहितायत. त्यामुळे ही आनंदघराची गोष्ट, त्याच्या आतल्या अनेक गोष्टी काही संपणार नाहीयेत. सुरूच राहणार आहेत आणि तुमच्यापर्यंत पोचत राहणार आहेत. तर तुम्ही सर्व म्हणजे आनंदघराचे कायमचे खंदे समर्थक पुढच्या वर्षीसुद्धा गोष्टीचा पुढचा भाग अनुभवायला नक्की याल ना?